पहाटेचे 5 वाजले होते. 75 वर्षाच्या सुमनबाईंनी सवयीप्रमाणे डोळे उघडले होतेच, पण अंगात थोडा ताप होता, त्यामुळे त्या अंथरुणावरच पडून होत्या. पण आता थोड्या वेळातच, आई अजून चहा झाली नाही का, ही मुलाची अविनाशची आरोळी ऐकण्यापेक्षा उठून कामाला लागणं सुमनताईंनी पसंत केलं. दिवसभर सुमनबाईंच्या हाताला विसावा नसायचा. घर झाडणे, भांडी घासणे आणि सुनेच्या मानसीच्या सांगण्यावरून कपड्यांच्या ढिगाऱ्यांची घडी घालणे, हे सगळी कामं त्या निमूटपणे करत. पण या कष्टाचं फळ म्हणून त्यांच्या ताटात काय यायचं, तर सकाळच्या नाश्त्याला रात्रीच्या उरलेल्या 2 कडक भाकऱ्या, दुपारचं जेवण म्हणजे कुबट वास येणारा शिळा भात. एवढंच नाही तर वागणूक ती तरी कशी, सतत तुच्छता आणि टोमणे. मानसी अनेकदा म्हणायची, आई तुम्ही रिकाम्या बसलात की आजारी पडता, त्यापेक्षा ही कोपऱ्यातली भांडी घासून टाका. 75व्या वर्षीही सुमनबाईंना विश्रांती हा शब्द त्यांच्या लेकाने आणि सुनेने विसरायला लावला होता. एक दिवस अविनाशने हॉटेलमधून छान गरम गरम बिर्याणी आणली होती. घरात त्याचा सुवास दरवळत होता. सुमनताईंना मनातून वाटलं की आज कदाचित एखादा खास आपल्यालाही मिळेल. पण मानसीने त्यांच्या पुढ्यात 2 दिवसापूर्वीचे कडक झालेले ब्रेड ठेवले आणि म्हणाली, हे फेकून देण्यापेक्षा संपून टाका आई, अन्न वाया घालू नये. सुमनताईंनी आपल्या मुलाकडे, अविनाशकडे आशेने पाहिलं, पण त्याने मान फिरवली. मग तो आपल्या मुलाला समजावून सांगू लागला, हे बघ बाळा, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलाला घास भरवण्यासाठी त्या स्वतः उपाशी राहिल्या, तोच मुलगा आज त्यांना शिळ्या अन्नाचा धनी करत होता. त्या रात्री सुमनबाईंच्या नातवाने आरवने एक चित्र काढलं होतं. चित्रात त्याने एक जुनं मोडकळीस आलेलं खेळणं कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं दाखवलं होतं. अविनाशने विचारले, हे काय आहे रे आरव? आरव निरागसपणे म्हणाला, बाबा ही आजी आहे. तुम्ही म्हणता ना जुन्या वस्तू वापरायच्या आणि मग फेकून द्यायच्या, तसंच तर तुम्ही आजी सोबत करताय. मी सुद्धा मोठा झाल्यावर तुमचं असं चित्र काढू का? आरवच्या त्या शब्दांनी अविनाश आणि मानसीच्या अंगावर काटा आला. पण ती गोष्ट अविनाश आणि मानसीने जास्त मनावर घेतली नाही. पुढे आरव स्कॉलरशिप परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला. तेव्हा घरात आनंदाचे उधाण आले होते. आरवच्या या यशाचे मोठे सेलिब्रेशन व्हावे म्हणून घरी एक शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या आनंदाच्या वातावरणात एका कोपऱ्यात सुमनताई मात्र कामाच्या ओझाखाली दबल्या होत्या. राबणाऱ्या हातांना विसावा नाही. पार्टीची तयारी म्हणून सुनबाईने घराच्या स्वच्छतेची सर्व जबाबदारी सुमनताईंवर टाकली होती. सासूबाई, पाहुणे येणार आहेत, घर आरशासारखं चमकलं पाहिजे, असं म्हणत मानसीने दिवसभर सुमनताईंना कामाला लावले. वयोमानानुसार शरीर साथ देत नसतानाही आपल्या नातवाच्या कौतुकासाठी सुमनताईंनी आनंदाने संपूर्ण घर स्वच्छ केले. सकाळी कामे उरकल्यावर जेव्हा पाहुणे येण्याची वेळ झाली, तेव्हा सुनबाईंनी आपला खरा चेहरा दाखवला. ती रागीट सुरात म्हणाली, तुमची कामं झाली ना, आता एक काम करा, पाहुणे येतील तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन पडून राहा, उगाच मध्ये मध्ये करू नका. सुमनताईंना या शब्दांनी धक्का बसला, पण नातवाच्या आनंदाआड येऊ नये म्हणून त्या निमूटपणे आपल्या अंधाऱ्या खोलीत जाऊन बसल्या. सकाळपासून कामाच्या गडबडीत त्यांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. आता बाहेर हॉलमध्ये संगीताचा आवाज, पाहुण्यांचे हसणे आणि पदार्थाचा खमंग सुवास दरवळत होता. इकडे खोलीत सुमनताई भुकेने व्याकुळ झाल्या होत्या. पोटात भुकेचा गोळा आला होता, पण बाहेर येण्यास त्यांना मनाई केली होती. कोणीतरी येईल आणि पाण्याचा ग्लास तरी देईल, या आशेने त्या दरवाजाकडे डोळे लावून बसल्या होत्या. पण प्रत्येकाला स्वतःच्या आनंदात इतका विसर पडला होता की घरात एक वयस्कर जीव उपाशी आहे याचे कोणालाही भान राहिले नाही. शेवटी भुकेने जीव कासावीस झाल्यावर आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने सुमनताई कशाबशा दरवाजा उघडून बाहेर आल्या. त्या थरथरत्या पावलांनी हॉलमध्ये पोहोचल्या तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या. एका पाहुण्याने विचारले, ह्या कोण आहेत? त्यावेळी सुनबाईने जे उत्तर दिलं ते सुमनताईंच्या काळजाला आरपार चिरून गेलं. सुनबाई चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाली, ही का? ही आमच्या कामवाल्या बाईची आई आहे. काम जास्त होतं ना म्हणून मदतीला आली होती. आता कदाचित जायला निघाली असेल. आपल्याच घरात स्वतःच्या मुलासमोर झालेला हा अपमान सहन न झाल्यामुळे सुमनताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या नातवासाठी
त्यांनी दिवसभर कष्ट उपसले तोही आपल्या मित्रांमध्ये दंग होता. रक्ताच्या नात्यापेक्षा सोसायट्यांचा गर्व आता मोठा ठरला होता. सुमनताई जेव्हा भुकेने व्याकुळ होऊन हॉलमध्ये आल्या आणि जेव्हा सुनबाईने त्यांची ओळख कामवाल्या बाईची आई म्हणून करून दिली, तेव्हा सुमनताईंना भोवळच यायची बाकी होती. पण क्रूरतेचा कळस तर पुढेच होता. मानसीच्या लक्षात आलं की पाहुण्यांसमोर ही म्हातारी काहीतरी बोलेल आणि आपलं पितळ उघडं पडेल, म्हणून तिने लगेचच चेहऱ्यावर खोटं हसू आणलं आणि म्हणाली, अरे रे, यांना भूक लागली वाटतं. तिने घाईघाईने ताटातील काही पुऱ्या उचलल्या आणि सुमनताईंचा खांदा घट्ट पकडून त्यांना अक्षरशः ढकलत खोलीत नेले. तिचा नवरा अविनाशही तिच्या मागोमाग खोलीत शिरला आणि त्याने तातडीने दरवाजा बंद केला, जेणेकरून बाहेर पाहुण्यांना आतला प्रकार दिसू नये. सुमनताईंना खोलीत घेऊन जाताच मानसीने आपला रागीट अवतार धारण केला. तुला बाहेर यायला कोणी सांगितलं होतं? असं पुटपुटत तिने आपल्या हातातील त्या कडक आणि थंड झालेल्या पुऱ्या सुमनताईंच्या तोंडात कोंबायला सुरुवात केली. सुमनताईंना श्वास घेणं कठीण झालं होतं. त्या पुऱ्या इतक्या कडक होत्या की वयोमानानुसार दात नसल्यामुळे सुमनताईंना त्या चावताही येत नव्हत्या आणि भुकेमुळे कोरड्या पडलेल्या घशाखाली त्या उतरतही नव्हत्या. अविनाशला हे पाहून थोडी दया आली. त्याने मानसीचा हात धरला आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मानसी, हे काय करतेस? अशाने जीव जाईल तिचा. त्यावर मानसी चवताळून ओरडली, मग काय करू? ही म्हातारी बाहेर येऊन आपली अब्रू काढतीये ना. हिला हेच पाहिजे होतं. रागाच्या भरात तिने उरलेल्या पुऱ्या जमिनीवर फेकल्या आणि पाय आपटत ती खोलीबाहेर निघून गेली. अविनाशनेही एक अगतिक कटाक्ष टाकला आणि बाहेर दरवाजा ओढून घेतला. सुमनताईंच्या खोलीत पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. त्यांनी थरथरत्या हाताने जमिनीवरची एक पुरी उचलली. तिचे तुकडे करून ती चावण्याचा प्रयत्न केला, पण कोरड्या तोंडामुळे तो घास आत जाईना. हाताश होऊन सुमनताईंनी भिंतीवर असलेल्या देवाच्या फोटो फ्रेमकडे पाहिले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्या हुंदके देत देवाला विचारू लागल्या, देवा, नातवाच्या यशासाठी मी उपवास केला, पण पदरात हेच माप पडणार होतं का? एवढं राबूनही शेवटी 2 घास सन्मानाचे मिळू नयेत. यापेक्षा मला उचलून का घेत नाहीस? बाहेर पाहुण्यांचा हसण्याचा आवाज येत होता आणि आत एक आई आपल्याच मुलाच्या घरात अन्नाच्या तुकड्यांसाठी आणि सन्मानासाठी देवाकडे याचना करत होती. सुमनताईंची ही व्यथा केवळ एका घरापुरती मर्यादित नव्हती, तर ती समाजात छुप्या पद्धतीने घडणाऱ्या असंख्य वृद्ध महिलांच्या छळाचं प्रतीक होती. वरकरणी सुखी दिसणाऱ्या या घरात माणुसकीचा मात्र दुष्काळ होता. सुमनताईंचा मुलगा अविनाश एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. घरात पैशाची कमी नव्हती, पण प्रेमाची आणि आदराची मोठी पोकळी होती. सून मानसीला सुमनताई म्हणजे घरात अडगळ वाटत होत्या. तिला नेहमी वाटायचं की या म्हातारीने उगीच घरात जागा अडवून ठेवली आहे. तरीही सुमनताई स्वतःला कामात झोकून द्यायच्या. पहाटे उठल्यापासून तर रात्रीपर्यंत त्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवायच्या. स्वयंपाकात मदत करायच्या, केवळ या आशेने की कदाचित आपल्या कामामुळे तरी आपल्याला या घरात आदराचं स्थान मिळेल. खरं तर सुमनताईंना एक मुलगी सुद्धा होती, जिचं नाव पूजा होतं. त्यामुळे आईला वाटायचं की मुलगी तरी आपली विचारपूस करेल. पण लग्नानंतर पूजा स्वतःच्या संसारात, स्टेटसमध्ये आणि मुलांच्या विश्वात इतकी हरवून गेली की तिला आपल्या आईची साधी चौकशी करावीशी वाटत नसे. आईचा फोन आला तरी आई, मी बिझी आहे, नंतर बोलते, असं म्हणून ती फोन ठेवून द्यायची. ज्या आईने रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं, त्याच मुलांना आता आईची सावलीही नकोशी झाली होती. अशातच एक दिवस, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर सूर्याचा दाह वाढत होता. तसंच घराच्या आत सुमनताईंच्या आयुष्यातील संघर्षाचा जाळही धगधगत होता. दुपारची वेळ झाली होती, पण सुमनताईंच्या नशिबी अजून पाण्याचा थेंबही नव्हता. भूक, घाम आणि सक्तीचे कष्ट. सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नव्हता. अशक्तपणामुळे डोळ्यासमोर अंधारी येत होती. पाय थरथरत होते. तरीही सुमनताईंनी हातात झाडू घेतला. संपूर्ण घर झाडून काढल्यानंतर आता त्या बालदीत पाणी भरून पोछा मारू लागल्या. खरं तर त्यांचं शरीर आता साथ देत नव्हतं. प्रत्येक हालचाली गणी कंबर कडाडत होती. पण मनात एकच भीती होती, जर हे काम राहिलं तर सून मानसी घर डोक्यावर घेईल. 4 शब्द तर बोलेलच, पण कदाचित रात्रीचं जेवणही नशिबी येणार नाही. केवळ
2 घासांच्या आशेने चक्कर येत असतानाही त्यांनी जमिनीवर वाकून पूर्ण घर लक्क पुसून काढलं. घामाच्या धारा त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होत्या, पण त्या पुसायलाही त्यांना वेळ नव्हता. कसा बसा शेवटचा कोपरा पुसून झाल्यावर सुमनताईंनी भिंतींचा आधार घेतला. मनात विचार आला, आता थोडा वेळ आपल्या खोलीत जाऊन पडूया. शरीर साथ देत नाहीये. त्या आपल्या खोलीच्या दिशेने 2 पावलं सरकल्याच होत्या, तेवढ्यात समोरून मानसी आली. तिच्या हातात मळलेल्या कपड्यांचा एक मोठा ढीग होता. सुमनताईंचा थकलेला चेहरा आणि त्यांची अस्वस्थता पाहून तिचं मन जराही विरघळलं नाही. उलट तिने तो कपड्याचा ढीग सुमनताईंच्या पायासमोर धाडकन टाकला आणि रागीट सुरात म्हणाली, हे घ्या, हे सगळे कपडे आत्ताच्या आत्ता धुवून टाका. मला संध्याकाळी बाहेर जायचंय, तेव्हा मला हे हवे. जा, लवकर कामाला लागा. सुमनताईंनी थरथरत्या आवाजात आपला शेवटचा प्रयत्न म्हणून विनवणी केली. सुनबाई, आज खरंच खूप अस्वस्थ वाटतंय ग. शरीर साथ देत नाहीये. आजचा दिवस हे कपडे राहू दे. हे ऐकताच मानसीचा पारा चढला. ती तोंड सुख घेत म्हणाली, वा, सकाळी चहा, दुपारी जेवण आणि रात्री जेवण, हे सगळं तुम्हाला कसं अगदी वेळेच्या वेळी लागतं. तेव्हा तर तुमची तब्येत कधी आडवी येत नाही. पण थोडं काम सांगितलं की लागलीच नाटकं सुरू होतात. मला हे काही सांगू नका. हे कपडे आत्ताच्या आत्ता धुवून हवेत, नाहीतर याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहेत. जेवण मिळणार नाही. या धमकीने सुमनताईंच्या पोटात गोळा आला. त्यांनी निमूटपणे मान खाली घातली आणि बाथरूमच्या दिशेने पावलं वळवली. अन्नाविना कोमजलेलं त्यांचं शरीर प्रत्येक कपडा घासताना साथ सोडत होतं. कपाळावर घामाच्या धारा येत होत्या, डोळ्यासमोर अंधारी येत होती, तरीही त्या शिक्षा म्हणून एक एक कपडा धुवत होत्या. दुसरीकडे मानसी सोप्यावर आरामात बसून आपल्या बहिणीला फोन लावून गप्पा मारण्यात दंग होती. तिला घरात राबणाऱ्या सासूच्या कष्टाची साधी जाणीवही नव्हती. कपडे धुवून झाल्यावर सुमनताईंनी ते ओले जड कपडे बालदीत भरले. अंगात त्राण नसतानाही त्याने ती जड बादली उचलली आणि गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी पायऱ्या चढू लागल्या. एक एक पायरी चढताना जणू त्यांच्या प्राणांची ओढाताण होत होती. 7-8 पायऱ्या चढल्या असतील इतक्यात त्यांना प्रचंड चक्कर आली. डोळ्यासमोर अंधारी आली आणि तोल जाऊन त्या जड बालदीसह पायऱ्यांवर जोरात खाली कोसळल्या. धडाम असा मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकून मानसीला काळजी वाटण्याऐवजी संतापच झाला. ती फोनवर आपल्या बहिणीला म्हणाली, अगं, आता या म्हातारीने काय पराक्रम केलाय काय माहित. रोज काही ना काही तोडत असते किंवा पडत तरी असते. ही एकदाची वर जाईल ना, तेव्हाच आम्हाला खरी शांती मिळेल. त्यावर तिची बहीण तितक्याच निर्दयीपणे हसून म्हणाली, अगं, कशाला तिच्या जीवावर येतेस. मराठी वाट बघण्यापेक्षा तिला सरळ एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन का सोडत नाहीस. कटकट तरी सुटेल तुझी. त्यावर मानसी आपल्या बहिणीला म्हणाली, अगं, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण विचार कर ना, ही जर गेली किंवा हिला आश्रमात सोडलं तर घरात ते सगळी कामं कोण करणार. आज ही आहे म्हणून मला धुण्या भांड्याला बाई ठेवावी लागत नाही. त्यामुळे माझे महिन्याचे किती पैसे वाचतात माहितीये का तुला. ही आहे तोवर माझं घर कसं फुकटात चकाचक करून मिळतं. मानसीला ना सासूच्या पडण्याचा आवाज ऐकून पाजर फुटला होता, ना सासूबाईच्या रक्ताळलेल्या अवस्थेची पर्वा होती. तिला काळजी होती ती फक्त स्वतःच्या पैशांची आणि आरामाची. त्याच वेळी आरव शाळेतून घरी आला आणि नेहमीप्रमाणे आपली बॅग सोप्यावर टाकून तो हात पाय धुण्यासाठी बाथरूमच्या दिशेने धावला. पण वाटेत पायऱ्यांजवळ जे दृश्य त्याने पाहिलं ते पाहून त्याचे पाय जमिनीला खिळले. समोर त्याची आजी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या बाजूला ओल्या कपड्यांची बालदी पडली होती आणि आजीचे डोळे अर्धवट मिटलेले होते. आरव लहान होता, पण आजीवर त्याचं जीवापाड प्रेम होतं. आपल्या लाडक्या आजीला अशा अवस्थेत पाहून तो पूर्णपणे हादरून गेला. मग आरवच्या तोंडून एक जोरात किंचाळी बाहेर पडली. आजी, त्याचा तो आर्त आवाज ऐकून मानसीने दचकून फोन ठेवला. आरव रडत ओरडत होता, मम्मी मम्मी बघ ना, आजीला काय झालंय. आजी डोळे उघडत नाहीये, तिचं खूप रक्त येतंय. मानसी पायऱ्यांकडे आली, पण तिच्या चेहऱ्यावर काळजीचा लवलेशही नव्हता. उलट आरवच्या ओरडण्यामुळे शेजारी गोळा होतील या भीतीने ती चिडली. आरव, ओरडू नकोस, पडली असेल म्हातारी, येईल शुद्धीवर, असं म्हणून तिने फक्त दुरूनच पाहिलं. पण आरव थांबला नाही. तो धावत जाऊन आपल्या आजीचा हात हातात घेऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या लहान हातांना आजीचं शरीर बर्फासारखं थंड जाणू लागलं.
आता या कथेत खूपच गंभीर वळण आलं आहे. आता अविनाश घरी आल्यावर काय होईल? आरवच्या या आक्रोशाने अविनाशचे डोळे उघडतील का? मानसीने जेव्हा पाहिलं की आपल्या सासूबाई घरात पडल्या आहेत, तेव्हा तिच्या मनात मदतीचा साधा विचारही आला नाही. तिने त्यांना हात लावून उठवण्याचे कष्टही घेतले नाहीत. त्याऐवजी तिने थरथरत्या हाताने फोन उचलला आणि नवऱ्याला अविनाशला फोन करून सांगितले, तुमची म्हातारी पडली आहे, लवकर घरी या. अविनाश धावत पळत घरी आला आणि त्याने आईला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर चेहऱ्याने सांगितलं, सुमनताईंच्या पायाला जब्बर दुखापत झाली आहे. वय जास्त असल्यामुळे त्यांना आता 7-8 महिने पूर्ण आरामाची गरज आहे. त्यांना अजिबात हलता येणार नाही. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच मानसीने रागाने अविनाशकडे डोळे मोठे करून पाहिले. तिच्या डोळ्यातील तो धाक पाहून अविनाश काहीच बोलू शकला नाही. मुक्याटाने आईला घरी घेऊन आला. घरी पाय ठेवताच मानसीने आपला खरा चेहरा दाखवला. ती अगदी कटूपणे म्हणाली, आता या मोडक्या म्हातारीला घरात ठेवून काय उपयोग? मला हिची सेवा करणं जमणार नाही. त्यापेक्षा हिला एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन सोडूया, म्हणजे आपली कटकट तरी मिटेल. आईविषयीचे हे निष्ठुर शब्द ऐकून अविनाशला खूप वाईट वाटले. त्याच्या डोळ्यासमोर आईने केलेले संस्कार आणि कष्ट उभे राहिले. पण बायकोच्या हट्टी स्वभावापुढे त्याचे काहीच चालले नाही. अखेर दोघांनी मिळून सुमनताईंना वृद्धाश्रमात सोडण्याचा निर्दयी निर्णय घेतला. त्याचवेळी त्यांनी एक गोष्ट पक्की ठरवली. लोकांनी विचारलं की आई कुठे गेली तर काय उत्तर द्यायचे. त्यांनी ठरवले की जर कोणी विचारले तर सांगायचे, आईच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया केली आहे, म्हणून तिला आरामासाठी तिच्या मुलीकडे पाठवली आहे. इकडे पूजाला तर आपल्या आईविषयी काहीच काळजी नव्हती. आई आहे किंवा नाही याने तिला काही फरकच पडत नव्हता. ती तिच्या संसारात व्यस्त होती. परंतु नियतीचे चक्र मोठे विलक्षण असते. आता अविनाश आणि मानसी दोघांनी ठरवले की सुमनताईंना रात्रीच्या वेळेला वृद्धाश्रमात सोडून येऊया, म्हणजे आपण कोणालाच दिसणार नाही. म्हणतात ना की अंधारातच पाप घडतं, त्याचप्रमाणे अविनाश आणि मानसी आज खूप मोठे पाप करणार होते. सुमनताईंना अगोदरच खूप भूक लागली होती. अशातच आज त्यांच्या सुनबाईने त्यांना खूप चांगले खाद्यपदार्थ खाण्यासाठी दिले होते. पण त्या खाद्यपदार्थांसोबतच तिने गुंगीचे औषध सुद्धा सुमनताईंना दिले होते. त्यामुळे ते खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर जेव्हा सुमनताईंना गुंगी आली तेव्हा त्यांना रात्रीच्या वेळेला वृद्धाश्रमात सोडण्यात आलं. सुमनताईंना वृद्धाश्रमात सोडल्यानंतर घरात शांतता तर आली, पण त्या घराचं घर पण हरवलं. काही दिवसानंतर मानसी आणि अविनाशचा मुलगा आरव त्यांच्याजवळ आला आणि निरागसपणे म्हणाला, बाबा, तुम्ही आजीला ज्या आश्रमात ठेवलंय त्याचा पत्ता लिहून ठेवा हा, म्हणजे जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा मला तुम्हाला तिथे सोडायला सोपं पडेल. मुलाचे ते शब्द ऐकून अविनाश आणि मानसीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना त्यांच्या पापाची जाणीव झाली होती. पण आता सुद्धा अविनाश आणि मानसीने आपल्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. इकडे जेव्हा सुमनताईंना वृद्धाश्रमात सोडले तेव्हा त्या गुंगीत होत्या. त्यांचे डोळे बंद होते. पण सकाळी जेव्हा सूर्याची कोवळी किरणे सुमनताईंच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा सुमनताईंना जाग आली. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्यांना वाटले नव्हते की डोळे उघडल्यावर जग इतके बदललेले असेल. जेव्हा त्यांनी हळूहळू डोळे उघडले तेव्हा त्यांना त्यांच्या हक्काच्या घराची खोली दिसली नाही. भिंतींचा रंग वेगळा होता आणि आजूबाजूला वावरणारे चेहरेही पूर्णपणे अनोळखी होते. त्यांच्या मनात धडकी भरली. त्या स्वतःशीच घाबरलेल्या सुरात बडबडू लागल्या, मी कुठे आहे? ही जागा कोणती? मी इथे कशी आली? त्यांचा तो गोंधळ पाहून तिथेच राहणाऱ्या सरिताताई पुढे आल्या. त्यांनी मायेने सुमनताईंच्या खांद्यावर हात ठेवला आणि धीर देत म्हणाल्या, घाबरू नकोस बहिणी, तू आता एका वृद्धाश्रमात आहेस. हे ऐकताच सुमनताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. वृद्धाश्रमात? पण माझा मुलगा, माझी सून? सरिताताईंनी जड अंतकरणाने पुढे सांगितले, तुला इथे एका जोडप्याने आणले होते. ते म्हणत होते की या जगात तुझे कोणीच नाही. तू जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेली होतीस, म्हणून त्यांनी तुला माणुसकीच्या नात्याने हॉस्पिटलमध्ये नेले, तुझ्यावर उपचार केले आणि आता इथे सोडून गेले. ते शब्द ऐकता सुमनताईंच्या काळजात जर्रच झालं. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, ज्या सुनेला आपली मानली, त्यांनीच आपली अशी ओळख पुसून टाकली. रस्त्यावर पडलेली अनाथ स्त्री, हा विचार करून त्यांना अविनाश आणि मानसीचा प्रचंड राग आला. पण आता त्या रागाला काय अर्थ होता?
स्वतःच्याच रक्ताने पाठ फिरवली होती. तिथे दात कुणाकडे मागणार शेवटी? नशिबाचे भोग समजून त्यांनी दुःखी मनाने त्या वृद्धाश्रमात राहण्याचे मान्य केले. त्यांच्या पायाखालची जखम खोल होती, त्यामुळे त्यांना हालचाल करणे कठीण जात होते. पण म्हणतात ना, देव रडवतो पण जगवतोही. आश्रमातील इतर स्त्रियांनी सुमनताईंना आपल्या बहिणीसारखे सावरून घेतले. कोणी त्यांना जेवण भरवायचे तर कोणी औषध पाणी करायचे. त्या अनोळखी स्त्रीच्या मायेने सुमनताईंना नवा आधार दिला. त्यांच्या प्रेमळ साथीमुळे आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे सुमनताईंचा पाय हळूहळू बरा होऊ लागला. शरीराची जखम भरत होती, पण मनावर झालेली ती जखम मात्र अजूनही ओलीच होती. काळाचे चक्र फिरत राहिले आणि 4 महिन्याच्या अथक प्रयत्नांनंतर सुमनताईंचा पाय आता पूर्णपणे बरा झाला होता. पाय बरा झाला खरा, पण त्या दिवशी त्यांच्या मुलाने आणि सुनेने जो विश्वासघात केला होता त्याचे शल त्यांच्या मनात अजूनही टोचत होते. म्हणून एक दिवशी त्यांनी खंबीर निश्चय केला, आता बस झाली. ज्या मुलासाठी मी उभं आयुष्य वेचलं त्याने मला अनाथ म्हणून रस्त्यावर का सोडलं? मला आता इथून बाहेर पडायलाच हवं आणि त्यांना त्यांच्या या नीच कृत्याचा जाब विचारायलाच हवा. दुपारची वेळ होती. आश्रमात सगळीकडे शांतता पसरली होती. गेटवर असणारे पहारेकरी आपली ड्युटी आटपून कोपऱ्यात जेवायला बसले होते. त्यांचं लक्ष आपल्याकडे नाही हे पाहून सुमनताईंनी हळूहळू पावलं उचलली. मनामध्ये धाकधूक होती, पण अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यापेक्षा मोठी होती. वृद्धाश्रमाच्या त्या लोखंडी गेट बाहेर पाऊल ठेवताच सुमनताई क्षणभर थांबल्या. त्यांनी एकदा वळून मायेने आत डोकावून पाहिलं. याच जागेने त्यांना तेव्हा आधार दिला होता जेव्हा त्यांच्या स्वतःच्या माणसांनी त्यांना नाकारले होते. इथेच त्यांना सरिताताईंसारख्या मैत्रिणी मिळाल्या, ज्यांनी स्वतःच्या बहिणीसारखी त्यांची काळजी घेतली होती. त्या मायेच्या माणसांना आणि त्या भिंतींना निरोप देताना सुमनताईंचे डोळे भरून आले. बाहेर कडक ऊन होते आणि रस्ता अनोळखी, पण सुमनताईंचे पाय त्यांच्या घराच्या दिशेने वळले. त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न रिंगाळत होता, अविनाश, तू हे कसं करू शकला? त्या दुपारच्या रणरणत्या उन्हात एक आई आपल्या हक्काच्या घरात स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी निघाली होती. वृद्धाश्रमातून बाहेर पडल्यानंतर सुमनताईंचे पाय घराच्या दिशेने वळले खरे, पण 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर इतके चालणे त्यांना जड जात होते. उन्हाचा तडाखा आणि मनात विचारांचा काहूर, अशा अवस्थेत त्या एका गजबजलेल्या चौकात पोहोचल्या. रस्ता ओलांडत असताना त्यांचं लक्ष नव्हतं आणि अचानक समोरून एक भरधाव लाल रंगाची कार आली. काळजाचा ठोका चुकला. गाडी सुमनताईंना धडकणारच. तेवढ्यात ड्रायव्हरने जोरात इमर्जन्सी ब्रेक मारला. टायर घासल्याचा भीषण आवाज झाला आणि गाडी अगदी काही इंचाच्या अंतरावर थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि पोलीस वर्दीतील एक रुबाबदार साधारण 40 वर्षाचा माणूस घाईघाईने खाली उतरला. त्याने धावत येऊन सुमनताईंना सावरले आणि काळजीने विचारले, आई, तुम्हाला लागलं तर नाही ना? सुमनताईंनी घाबरून मान खाली घातली होती. नाही रे बाबा, मी ठीक आहे, असं म्हणत त्यांनी आपली झुकलेली मान वर केली. पण समोरच्या माणसाने सुमनताईंचा चेहरा पाहिला आणि त्याचे पाय थबकले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि आनंदाचे भाव उमटले. तो मोठ्याने ओरडला, आई, तू तू इथे कशी? सुमनताईंना तो आवाज ओळखीचा वाटला. त्यांनी डोळे पुसून त्या पोलीस अधिकाऱ्याकडे नीट पाहिले आणि त्यांच्या मुखातून शब्द फुटला, अमित, माझा अमित. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कथेच्या सुरुवातीला फक्त मानसी आणि अविनाशचा उल्लेख होता, मग हा अमित मध्येच कुठून आला? तर अमित हा सुमनताईंच्या सवतीचा मुलगा होता. सुमनताईंचा नवरा गोपाळरावांचे पहिले लग्न निर्मलाताईंबरोबर झाले होते. त्यांचा संसार अगदी सुखाने चालू होता. लग्नानंतर 2 वर्षांनी त्यांना एक गोंडस मुलगा झाला. त्या मुलाचं नाव त्यांनी अमित ठेवले. पण गोपाळराव आणि निर्मलाताईंच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आणि अमित केवळ 2 वर्षाचा असताना अचानकपणे निर्मलाताई आजारी पडून काही दिवसातच त्या हे जग सोडून अमितला पोरके करून गेल्या. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी गोपाळरावांना समजावली की अरे, तू शेतकरी आहेस, तुला शेतात जाऊन काम करावे लागते. अशा परिस्थितीमध्ये तुझ्या मुलाचा सांभाळ कसा करणार? त्यामुळे ह्या मुलाचा विचार करून तू दुसरं लग्न कर, म्हणजे ह्या मुलाला आईची माया मिळेल आणि तुझी चूल सांभाळण्यासाठी हक्काचा माणूसही मिळेल.
त्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर गोपाळरावांनी सुमनताईंबरोबर लग्न केले दुसरे. खरं तर सुमनताईंनी अमितला आईची माया द्यायला हवी होती, पण त्यांनी कधीच अमितला आपल्या जवळ केले नाही. अमित कधी कधी आई आई म्हणत सुमनताईंजवळ यायचा, तेव्हा त्याच्यावर रागावून त्याला म्हणायच्या, तू तुझ्या बाबांकडे जा. त्यावेळी बिचारा अमित रडत आपल्या बाबांकडे जायचा. असे थोडे वर्ष चालली, पण त्यानंतर सुमनताईंना सुद्धा अविनाश आणि पूजाच्या रूपात 2 मुले झाली. मग त्या सुमनताईंना अमित घरात नकोसाच वाटू लागला होता. अशातच एक दिवस गोपाळरावांचे अपघाती निधन झाले आणि अमितच्या डोक्यावरचे एकमेव छत्र सुद्धा हरपले. त्यानंतर मात्र सुमनताईंनीच त्याला घराबाहेर हाकलून दिले होते आणि सावत्र आईच्या जाचाला कंटाळून अमितने सुद्धा पुन्हा त्या घरी पाऊल ठेवले नव्हते. पुढे त्याने एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करून जिद्दीने अभ्यास केला आणि पोलीस दलात भरती झाला. सुमनताईंचा मुलगा अविनाशला हे सर्व माहीत होतं, पण त्याने आईला कधीच अमितचा पत्ता लागू दिला नव्हता आणि आईला सांगितलं होतं की अमित आपल्याला सोडून कुठेतरी लांब निघून गेला आहे आणि त्याला आता आपल्याशी काही घेणं देणं नाही. पण सुमनताईंचा नावडता अमित आज एका मोठा पोलीस बनून तिच्यासमोर उभा होता. अमितने जेव्हा आईची ती अवस्था पाहिली, अंगावरचे जुने कपडे, पायाला लागलेल्या जखमेच्या खुणा आणि चेहऱ्यावरचे कारुण्य, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. सुमनताईंनी रडत रडत गेल्या 4 महिन्यात घडलेला सगळा प्रकार, अविनाशचा कमकुवतपणा आणि मानसीची क्रौर्य अमितला सांगितली. अमितच्या डोळ्यातून निखारे फुटू लागली. त्याने आईला सन्मानाने आपल्या गाडीत बसवले. आई, ज्या मुलाने तुला अनाथ म्हणून रस्त्यावर सोडलं, त्याला आज त्याच्या खऱ्या भावाची ओळख करून देण्याची वेळ आली आहे, असं म्हणत अमितने गाडी थेट अविनाशच्या घराच्या दिशेने वळवली. अमितच्या गाडीचा सायरन अविनाशच्या घरासमोर वाजला. शेजारी पाजारी जमा झाली. कोणालाच कळे ना की पोलीस गाडी इथे का आली आहे. गाडीतून आधी अमित उतरला आणि त्याने सन्मानाने आईचा हात धरून तिला बाहेर काढले. दारावरची बेल वाजली. मानसीने हसत हसत दरवाजा उघडला. तिला वाटलं कोणीतरी पाहुणे आले असतील, पण समोर साक्षात मृत्यूसारख्या उभ्या असलेल्या सुमनताईंना आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसाला पाहून तिचा चेहरा पांढरा फटक पडला. आई, तुम्ही? मानसी थरथरत म्हणाली. तेवढ्यात अविनाश धावत बाहेर आला. आपल्या मोठ्या भावाला अमितला पोलीस वर्दीत आपल्या घरी पाहून त्याला काय बोलावे सुचेना, पण अमितने एक क्षणही वाया न घालवता अविनाशच्या कानशिलात मारली. अविनाश, लाज वाटते मला तू माझा भाऊ आहेस हे म्हणण्याची. ज्या आईने तुला स्वतःच्या रक्ताचं दूध पाजून मोठं केलं, तिला तू अनाथ म्हणून रस्त्यावर सोडलंस. अमितचा आवाज सिंहासारखा गरजत होता. मानसी मध्येच ओरडली. अहो, पण ही म्हातारी. खबरदार, अमितने हातानेच तिला गप्प केलं. मानसी, तुझ्यावर मी आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल करू शकतो. एका वृद्धेला सोडून देणं, तिची फसवणूक करणं आणि खोटी माहिती पसरवणं, यासाठी तुम्हाला दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागेल. अविनाश आईच्या पाया पडला, रडू लागला. आई, मला माफ कर, मी हिच्या बोलण्यात आलो. पण सुमनताईंनी आज आपला पाय मागे घेतला. त्यांच्या डोळ्यात आता माया नव्हती, तर एक करारी बाणा होता. सुमनताई शांत स्वरात म्हणाल्या, अविनाश, मानसी, आजवर मी तुम्हाला माझं मानलं, पण तुम्ही मला मेल्यासारखं केलं होतं. ज्या मुलाने मला अनाथ ठरवलं, त्या मुलाच्या घरात मला आता राहायचं नाही. माझं नशीब बलवत्तर होतं, म्हणून मला माझा सावत्र जरी असला तरी माझा मुलगा अमित भेटला. अमितने आईला मायेने जवळ घेतलं आणि म्हणाला, आई, आता तू माझ्यासोबत माझ्या सरकारी बंगल्यावर राहशील. तिथे तुला कोणीही ओझं समजणार नाही, तर तू त्या घराची लक्ष्मी असशील. जाताना सुमनताईंनी वळून त्या घराकडे पाहिलं, जिथे त्यांनी आयुष्य घालवलं होतं. त्यांनी अविनाशला शेवटचा संदेश दिला. अविनाश, आज तू माझ्याशी जे वागलास तेच तुझा मुलगा तुझ्याशी उद्या वागेल. तेव्हा तुला ह्या आईच्या वेदना कळतील. सांभाळ स्वतःला. अमितने आईला गाडीत बसवले आणि गाडी वेगाने निघाली. मागे अविनाश आणि मानसी रिकाम्या घरात शेजाऱ्यांच्या तिरस्कारपूर्ण नजरा झेलत पश्चातापाच्या आगीत जळत उभे राहिले. सुमनताईंना त्यांचे हरवलेले घर आणि सन्मान पुन्हा मिळाला होता. या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते, तर आई वडील हे घराचं ओझं नसून ते आशीर्वादाचे झाड असतात. जे त्यांना तोडतात ते स्वतःच्या आयुष्याची सावलीही गमावून बसतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अमितने आपल्या सावत्र आईला माफ करून तिला स्वतःच्या आईचा दर्जा देऊन लक्ष्मीची उपमा दिली. हे योग्य केले का?
की लहानपणी त्याचा तिरस्कार केला म्हणून त्याने सुद्धा सुमनताईंना माफ करायला नको होते? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.